मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार सांगत होते की यावेळेस नक्की GR येणार, कारण का तर यावेळेस आचारसंहिता नाही। इलेक्शनच्या काळात आचारसंहितेमुळे GR निघाले नव्हते, पैशांचे वितरण सुरू झाले होते व आता लाडक्या बहिणींना आनंदाची अपडेट आहे, कारण पैसे वितरणाबाबत निधी वितरणाबाबत नवीन शासन निर्णय आलेला आहे व त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की किती कोणता हप्ता वगैरे येणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं की 4,500 रुपये जमा होणार का 1,500 रुपये जमा होणार, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे व चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर गव्हर्नमेंट योजनांचा सुद्धा तुमच्यापर्यंत सगळी सविस्तर खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो। तर बघा, तुम्ही पाहू शकता हा पहिला GR आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेला, जो 18 तारखेला आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR असणार आहे। तर त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महाराष्ट्र शासन अंतर्गत हा शासन निर्णय आला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक देण्यात आलेले आहे। सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्ष खाली 3,960 कोटी इतका नियत व्यय मंजूर आहेत। तर वित्त विभागाच्या संदर्भ दिन 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकनं सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण बघा, जे काही सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून पहिला GR येतो, त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून GR येतो। त्यामध्ये जे काही बघा किती कोटी, 90 कोटींपेक्षा जास्त 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तर निधी बघा तुम्ही कमी आहे, त्याच्यामुळे हे काय जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। इथे पहा, तुम्ही बघू शकता की वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी इथे 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून, म्हणजे काय, फक्त आणि फक्त जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे, 4,500 रुपये नाही। नोव्हेंबर डिसेंबरचे पेंडिंग हप्ते आता गेले म्हणून समजायचं, कारण त्याचं जर नवीन GR आलं तर अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे। परंतु सध्या तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी हप्त्याबाबतच इथे अपडेट देण्यात आली आहे, कोणतेही 4,500 रुपये नाही। तर इथे बघा, रक्कम छोटी आहे आणि जानेवारी महिना मेन्शन केलेला आहे व आपले उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पेंडिंग पैसे सुद्धा देणार, व आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आवाज उठवणारच आहे की लाडक्या बहिणींना पात्र असताना तुम्ही नक्कीच इथे अपात्र करण्यात आले आहे। EKYC करताना प्रश्न चुकले होते, पण आता प्रश्नांची उत्तरे बरोबर केल्यानंतर लाडक्या बहिणींना नक्कीच हे पैसे मिळायला पाहिजे आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, आनंदाची अपडेट आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। तुम्हाला काय वाटतं पेंडिंग हप्त्याबाबत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।